न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। विदेशी नागरिकांविरोधात धर्म बदलास प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल, पिंपरी पोलीस ठाण्यात कारवाई। पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका परदेशी नागरिकासह दोघांविरोधात जबरदस्तीने धर्म परिवर्तनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास सुखशांती आणि संपत्ती मिळेल असा दबाव टाकून हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। त्यानुसार 374/2025 कायदा कलम, भारतीय दंडविधान कलम 299, 3(5) सह विदेशी नागरिक कायदा कलम 14(b)(c) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। श्री सनी बन्सीलाल दनानी, वय वर्ष 27, राहणार ब्लॉक C17, वैष्णवी मंदिराजवळ, पिंपरी, पुणे यांनी फिर्याद दिली आहे। सॅफियर जेविन जॅकब, वय वर्ष 41, मूळ रहिवासी कॅलिफोर्निया। रिपीट, सॅफियर जेविन जॅकब, वय वर्ष 41, मूळ रहिवासी कॅलिफोर्निया, अमेरिका। सध्या राहणार माय होम बिल्डिंग, मुक्काई चौक, पुणे। 2. स्टीवन विजय कदम, वय वर्ष 46, राहणार फ्लॅट नंबर 501, रायसोनी सोसायटी, उद्यमनगर, अजमेरा, पिंपरी यांना अटक केली आहे। तर एका विधी संघर्षित बालकास त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आला आहे। काल सकाळी 11:30च्या दरम्यानची ही घटना आहे। यामध्ये फिर्यादी सनी बन्सीलाल दनानी, जो पिंपरी गावामध्ये राहणार आहे, त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली की 3 नागरिक त्याच्या घरी आले होते आणि त्यांनी एक PDF दाखवली त्यांना आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ख्रिश्चन धर्मप्रसारक आहोत। केवळ प्रभू येशू हेच एकमेव देव आहेत, इतर देव अस्तित्वात नाही आहेत आणि तुम्ही धार्मिक परिवर्तन केल्यावरती तुम्हाला आम्ही भविष्यात आर्थिक सहाय्य करू, अशा स्वरूपाचं कथन केल्याने हा फिर्यादी आमच्याकडे अप्रोच झाला। हे जे 3 धार्मिक प्रसार करणारे नागरिक आहेत, त्यापैकी एक जुवेनाईल मुलगा आहे, विधी संघर्षित बालक आहे, आणि एक जो आहे सॅफियर जेविन जॅकब, हा कॅलिफोर्निया, अमेरिका इथला नागरिक आहे, अमेरिकन सिटीझन आहे। आणि त्याचप्रकारे स्टीवन विजय कदम, हा आपला पिंपरी गावामध्ये अजमेरा कॉलनीमध्ये राहणारी इसम। अशा 3 लोकांना मी ताब्यात घेतलं आहे आणि त्यांच्यावरती भारतीय न्यायसंहिता कलम 299, त्याचप्रमाणे फॉरेन ॲक्ट सेक्शन 14C आणि 14B यान्वये आम्ही गुन्हा दाखल केला। आता पुढील कारवाई चालू आहे। परदेशी नागरिक भारतात कधीपासून आला होता आणि कशा प्रकारे कुठं राहत होता? हा परदेशी नागरिक जो आहे तो मुकाई कॉलनी रावेतमध्ये सुद्धा राहत होता। माय होम बिल्डिंग एक अपार्टमेंट आहे रावेतच्या हद्दीमध्ये, तिथं राहत होता। हा सध्या बिझनेस विजामध्ये आलेला आहे आणि प्राथमिक माहिती अशी आहे की तो वेळोवेळी विजा घेऊन 2016 पासून 7 ते 8 वेळा भारतात येऊन गेलेला आहे, इथं दीर्घकालासाठी वास्तव्य केलेलं आहे। त्याचा आम्ही आता इमिग्रेशनकडनं डाटा घेऊन तपास करू। सर, त्यांच्या विरुद्ध काय काय कलम लावले? भारतीय न्यायसंहितेचं कलम 299 जे आहे त्याच्यामध्ये धार्मिक भावनांचा अपमान करणे, धार्मिक भावना दुखावणे या पद्धतीचं आहे। त्याचप्रमाणे त्यांनी विजाच्या तरतुदीचा भंग केल्याचं प्रथमदर्शन दिसतं आहे, त्यामुळे आम्ही फॉरेनर ॲक्टसुद्धा त्याच्यामध्ये सेक्शन लावलेले आहे। असे प्रकार वारंवार घडतात, ते नागरिकांना काय आव्हान करतात? नागरिकांना आव्हान एवढंच आहे की नागरिकांनी कुठल्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये। असं कुठली घटना निदर्शनास आल्यास पोलिसांना कळवावं, पोलीस कायदेशीर कारवाई करण्यास सक्षम आहेत। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।